आज आपली बुलेटिनची पहिली बातमी पुण्यातल्या खड्ड्यांची आहे। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर, विचारवंतांची नगरी, फुले, टिळक, आगरकर यांच्यासारख्या असंख्य थोर मंडळींचा वारसा असलेलं शहर अर्थात आपलं पुणे शहर। पण हेच पुणे आज खड्ड्यांमुळे बदनाम झालंय। पुण्याची आजची परिस्थिती, इथल्या समस्या यामुळे पुणेकर पुरते हैराण आहेत, वैतागलेले आहेत। शहर विकासासाठी हजारो कोटींचं बजेट असताना पुण्यामध्ये रस्त्यांवरती खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ते, असा प्रश्न सर्वांनाच पडलाय। आणि इतकंच नव्हे तर हे रस्ते आता जीव घेणे सुद्धा ठरू लागलेत। यापुढे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती जे फोटो बघणार आहोत ते फोटो वसंत दुसाने यांचे। वसंत दुसाने हे धनकवडीमध्ये राहायचे आणि कुटुंबावरती त्यांच्या आज दुःखाचा डोंगर कोसळलाय, कारण त्यांनी त्यांच्या घरातली करती व्यक्ती पुण्याच्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे गमावलेली आहे। 6 ऑगस्टला लडकत पेट्रोल पंपावरती दुसाने यांनी पेट्रोल भरलं। पंपावरून ते बाहेर पडले, पण समोरच असलेल्या खड्ड्यात त्यांची गाडी आदळली आणि त्यांचा अपघात झाला। दुसाने यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला। वसंत दुसानेंसारखाच अपघात पुण्याच्या स्वारगेट परिसरात घडला। या अपघातात जखमी झाला तो महाराष्ट्राचा युवा पैलवान विजय डोईफोडे। या अपघातानंतर विजय सध्या मृत्यूसोबत झुंज देतोय। पुणेकरांसाठी हे खड्डे जीव घेणे कसे ठरतायत हे आपण पुणेकरांकडूनच ऐकूया, जाणून घेऊया। अशा खड्ड्यांना आम्ही वारंवार त्रसलेलो आहे। आम्ही टेम्पो चालक आहे, आम्ही गाड्या घेतो कर्जबाजारी होऊन, पण आम्हाला या खड्ड्यांमुळे आमच्या गाड्या क्लिअर होऊस तर आमच्या गाड्यांचे कामं निघतात। आम्हाला काहीच परवडत नाही। आम्ही सरकारी टॅक्स भरतो, इन्शुरन्स भरतो, पासिंग करतो, पण या खड्ड्यांमुळे आमचं घरप्रपंच तर लांब राहायला चालवायचा। या खड्ड्यांमुळे आमच्या गाड्यांचे कामं खूप निघतात। खड्ड्यांबद्दल काय खड्डे खूप आहे, प्रत्येक ठिकाणी खड्डे, चौकात खड्डे, काम काही करून वरचं करून जातात, 4 दिवसात निघून जातात ते रात्रीचं येऊन करतात तात्पुरतं काम आणि मग काय 2 दिवसात पाऊस झाला की परत निघून जातात ते। या खड्ड्यांचा आम्हाला लई त्रास आहे। इथं ट्रॅफिक जाम होते, ऍक्सिडेंट होतात रोज, त्या हिशोबाने बघून घ्या। महापालिका काम काच करत नाही, तुम्ही कोणत्या सिग्नलवर बघून घ्या, नुसते खड्डे दिसतील, बाकी काही दिसणार नाही। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये दुचाकी मोठ्या संख्येने वापरल्या जातात आणि पुण्यातल्या याच खराब रस्त्यांमुळे दुचाकींच्या अपघातामध्ये सुद्धा कमालीची वाढ झाली आहे। रुग्णालयात अपघातग्रस्त पेशंट्सचं प्रमाण वाढलंय। यामध्ये खास करून गुडघे आणि खांद्याला होणाऱ्या दुखापती प्रामुख्यानं समोर येतात। नेहमी खड्ड्यांमधनं गाडी चालवल्यामुळे पाठ आणि मणक्याचे आजारही बळावू लागले। मानदुखी आणि कंबरदुखीच्या रुग्णांमध्ये सुद्धा मोठी वाढ झाली आहे। सध्या मणक्याचे तसेच मान दुखणीचे पेशंट बरेचसे वाढलेले आहेत, कारण का सध्या ट्रॅव्हलिंग, 2 व्हीलरचा प्रवास तसंच रस्त्याला असलेले खड्डे याच्यामुळे अशा रुग्णांची संख्या खूप प्रमाणात वाढलेली आहे। कंबरदुखी, मानदुखी आणि त्याचबरोबर बऱ्याच वेळेस आपल्या इथे आता ओपीडीमध्ये डायरेक्ट खड्ड्यांमुळे ॲक्सिडेंट होऊन पडून पण रुग्ण हाताला फ्रॅक्चर, पायाला फ्रॅक्चर अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या बरीच वाढलेली आहे। तर खड्ड्यांमुळे उद्भवलेलं पुणेकरांचं हे दुखणं आपण जाणून घेतलं। पुणे शिक्षणाचं, उद्योगधंद्यांचं माहेरघर मानलं जातं, पण दुर्दैवानं पुण्यासारखी स्मार्ट सिटी सध्या नागरी समस्यांमध्ये अडकू लागली आहे। पुणेकरांच्या समस्या सोडवणार कोण? पुणेकरांना होत असलेल्या त्रासाला जबाबदार कोण? हा प्रश्न पडणं खूप स्वाभाविक आहे आणि साहजिक सुद्धा। पुणे महानगरपालिका ही राज्यातल्या टॉप महानगरपालिकांपैकी एक महानगरपालिका आहे। महापालिकेचं वार्षिक बजेट 12,000 कोटी रुपये इतकं आहे आणि त्यामध्ये रस्त्यांसाठी म्हणजे पथविभागासाठी 1,000 कोटींचं बजेट वेगळं आहे। खड्डे दुरुस्तीसाठी दरवर्षी अंदाजे 20 कोटी रुपये खर्च केले जातात। मग हा सगळा पैसा जातो कुठे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे की पुण्यातल्या रस्त्यांवरचे खड्डे नेमके कसे बुजवले जातात। हा व्हिडिओ आहे पुण्यातल्या वारजे परिसरातला। इथले खड्डे भर पावसात कसे बुजवले जात आहेत ते तुम्हीच पहा। हे खड्डे बुजवण्यासाठी वापरले जाते कॉन्क्रीट। एका नागरिकानं हा सगळा व्हिडिओ शूट केलाय आणि सोशल मीडियावर अपलोड केलाय। पुणे मनपाने या व्हिडिओची दखल सुद्धा घेतली, या व्हिडिओवरती कमेंट सुद्धा केली, पण पीएमसीच्याच ठेकेदाराकडनं अशा पद्धतीनं खड्डे बुजवले जात असल्याची कल्पना महानगरपालिकेला नसावी का, हा सगळ्यात मोठा प्रश्न। तर पुणेकरांच्या सगळ्या त्रासाविषयी आमदार रवींद्र धंगेकर काय म्हणतात तेही आपण ऐकूया। खड्ड्यांच्या विषयावर मी 2 महिन्यापूर्वीच पत्र दिलं आणि त्याच्यानुसार आज मला मी 2 व्हीलरच फिरतो, मला माहिती आहे रस्त्यावर किती खड्डे आहेत। फक्त खड्डे दाखवतात, फोटो येतो
आणि तेवढ्यापुरतं ते सगळं आहे, हे दाखवण्यापुरतं आहे. पण आज रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत. वस्तुस्थिती खरी की लोकांची कंबर गेली, पाठीचा त्रास होतोय, मणक्यांचा त्रास होतोय. ह्याला पूर्णपणे जबाबदारी रस्त्यांची. रस्ते खड्डे असल्यामुळे वाहतूक बी जाम होती आणि सगळ्या गोष्टी प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. आणि आज जो टॅक्सेस आहे, करोडो रुपयाच्या ह्याच्यामध्ये टॅक्सेस यांना मिळतोय, पण त्या टॅक्सेसची विल्हेवाट जी योग्य दिशेने होत नाही, ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार प्रचंड आहे आणि भ्रष्टाचाराचं मूळ महानगरपालिका. तर रवींद्र धंगेकरांनी आरोप केलाय तो महानगरपालिकेवर. इकडे बंगलोरशी स्पर्धा करत पुणे नवीन आयटी हब बनू पाहत आहे, पण पुण्याचं आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरात त्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे. 3 किलोमीटरचा प्रवास करायचा असेल तर 30 मिनिटांपेक्षाही जास्त वेळ खर्ची घालावा लागतोय. खड्डे आणि वाहतूक कोंडी याच्या दुहेरी माऱ्यामुळे हिंजवडीमधले आयटी अभियंते अक्षरशः मेटाकुटीला आले. यंत्रणा दुर्लक्ष करत असल्यामुळे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या अभियंत्यांकडून दिला जातोय. आम्हाला आमच्या ऑफिसला रोजचं कम्युट येणे जाण्यामध्ये आमचे 2 ते 3 तास वाढतात. तर तो वेळ आमचा वाया जातो, प्लस ऑफिसमध्ये पोहोचायला उशीर होतो. आणि बाकीच्या जाताना कसं होतं सर की जाताना एखाद्याचा आपण राग असतो ट्रॅफिकचा, तो राग घेऊन आपण जेव्हा जातो कामाला तर तो त्याचं कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो कामावरती. या प्रकारच्या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे एक मानसिक छळ आहे. म्हणजे माणसाने काम करून यायचं आणि 1-1.5 तास या नको असलेल्या ट्रॅफिकमध्ये घालायचं. 2017 पासून हा रस्ता असाच आहे. म्हणजे दरवर्षी थोडंफार काम होईल असं वाटतं, पण काम बिलकुल होत नाही. प्रतिक्रिया किंवा पुण्यामधली खड्ड्यांची परिस्थिती प्रातिनिधिक आहे, कारण राज्यभरात कमी जास्त फरकानं आपल्याला अगदी हेच चित्र दिसतं. महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्राचा देशात 3रा नंबर लागतो. आपल्या देशात जवळपास प्रत्येक मिनिटाला 1 अपघात घडतो. त्यात खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचं प्रमाण मोठं आहे. खड्ड्यांची समस्या फक्त गंभीरच नाही तर जीवघेणी आहे. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार 2022 साली आपल्या देशात 3,247 रस्ते अपघात घडले. त्यातले 4,446 अपघात हे खड्ड्यांमुळे झाले होते. या अपघातात 1,856 लोकांनी आपला जीव गमावला तर 3,734 लोक जखमी झाले. 2018 साली न्यायमूर्ती मदन लोकुरांच्या खंडपीठानं खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांबाबत केलेली टिप्पणी सगळ्यांसाठीच आय ओपनर आहे. खड्ड्यांमुळे देशभरात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या कदाचित सीमेवर किंवा दहशतवाद्यांकडून मारल्या गेलेल्या लोकांपेक्षा जास्त असावी असं गंभीर निरीक्षण या खंडपीठानं 2018 साली नोंदवलेलं होतं. कोणत्याही शहराची खरी ओळख असते त्या शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर. प्रगत तंत्रज्ञान आणि प्रखर राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहराची खरं तर एक सक्षम ओळख बनू शकते. राज्य खड्डेमुक्त सुद्धा होऊ शकतं. सरकार यामध्ये गांभीर्यानं लक्ष घालेल अशी आपण आशा करूया. पण तोवर रस्त्यावरनं प्रवास करताना हेल्मेट वापरणं, वाहतुकीचे नियम पाळणं आणि अतिवेगानं वाहनं न पळवणं हे कर्तव्य सुद्धा आपण बजावूयात.